प्रसाद सर, हाँ हम एक बार जीते हैं, बर एक बार मरते हैं और शादी भी एक ही बार करते हैं. गेस करा मी कुठे आहे. गेस करा. हंसांवरती बॉडी स्प्रे मारलास म्हणजे हनीमून. ओंकार राऊत याला म्हणतात अनुभव. याला म्हणतात अनुभव. सर करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. लग्न झालेलं आहे, हनीमून आलेलो आहे. येस येस करेक्ट. माझ्यासाठी अचिव्हमेंटच आहे. 30 वर्षांनंतर माझं लग्न झालेलं आहे आणि मी खूप खुश झालेलो आहे. अरेंज मॅरेज केलेलं आहे सर. अरेंज मॅरेज. कारण तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त सुख अरेंज मॅरेजमध्ये असतं. सरप्राईज असतं अरेंज मॅरेज म्हणजे. आपण नाही का फिरायला जाताना अनोळखी ठिकाणी फिरायला जातो का? कारण अनोळखी जागा आपल्याला जास्त सरप्राईज करतात नाही का. एक्झॅक्टली लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज तसंच असतं. ते जास्त सरप्राईज करतं. लव्ह मॅरेज नाही करत सरप्राईज. बंदी आणली पाहिजे सरकारने लव्ह मॅरेजवर. काय झालंय? 4 जणी सोडून गेल्या. 4 जणी सोडून गेल्या. एकीने हो म्हटलं नाही मला. प्रत्येकीला सरप्राईज हवं होतं अरेंज मॅरेज मधलं. मला सोडून गेल्या. पण आता आपण त्या विषयावर बोलायचं नाही कारण आज माझं हनीमून आहे आणि मी फक्त आणि फक्त छान चांगल्या आल्हाददायक गोष्टींबद्दल बोलणार आहे. बर हे यासाठी सांगतोय की तुम्ही बघू नका आता माझ्याकडे. निर्लज्जासारखे बघू नका. हा मला महत्वाचं काम आहे. मी आता बिझी होणार आहे. खिडक्या बंद असल्या म्हणून काय झालं, पडदे पण बंद करायला हवेत. एकाने तरी नजर हलवा रे. एकाने तरी नजर हलवा. एकाने तरी नजर हलवा. आहो येऊ का? येऊ का काय विचारतेस? माझ्या हृदयाचा मार्ग तुझ्यासाठी टोल फ्री आहे. इश्श. होय. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां ना भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान, जब तक. 13 नोव्हेंबर 2012. काय जब तक है जान रिलीज झाला होता ना त्या दिवशी 13 नोव्हेंबर. तुला रिलीज डेट माहितीये जब तक है जानची? शाहरुख फॅन हा. ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला. मज्जा येणार आहे. मज्जा येणार आहे. मज्जा येणार आहे. आवडी निवडी जुळलेल्या आहेत. आता धमाल येणार आहे. प्रिया डोळे बंद कर ना. इश्श. आता उघड. गुलाब. आवडतं ना तुला? तुझ्यासाठी आणलंय. आणि एवढंच नाही, हे बघ पाकळ्या पण आणलेल्या आहेत. या पाकळ्या घ्यायच्या, याच्या बेडवर असतात. नाही 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 नको 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 नको. का? त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे असतात. नको. किडे तर माझ्यात पण आहेत आज. नाही आहेत. हे बघ, हे बघ बघितलेत मी. नाही आहेत किडे. हे बघ. आहो तसं नाही, सूक्ष्म जीव असतात ते, डोळ्यांना दिसत नाहीत ना ते. तुम्ही चाफा का नाही आणलात? कारण चाफा बोले ना चाफा चाले ना. बी. नाही, रोप, चाफ्याचं रोप ते लावायचं. नाही नाही, कवी बींची कविता आहे ना. नारायण मुरलीधर गुप्ते त्यांची कविता आहे, म्हणून कवी बी. अच्छा, ही त्यांची कविता आहे का? मला माहित नाही. मी फक्त ऐकली होती. म्हटलं शायनिंग मारायला तुझ्यासमोर म्हणावी म्हणून म्हटलं. अहो काय होतं ना, म्हणजे गुलाब छानच आहे पण चाफ्यामध्ये परागकण नसतात ना. तर मग किडे येत नाहीत, काही कीटक नाहीत, मधमाशा नाहीत, सगळे फिरकतही नाही कोणी. त्याच्यामुळे चाफा मी म्हणत होते. हो का? अवधीमध्ये म्हण सुद्धा आहे, माहितीये तुम्हाला, मी सांगते. चंपा तेरे गुण है 3, रंग रूप और वास, अवगुण तुझमें एक ही, भंवर नाय पास. किती माहितीये तुला? तुम्ही चाफा आणायला हवा होतात.
पण मग आता या गुलाबाचं काय करू? काय माहिती, गुलाब राहू देत, पण चाफ्याचं काय माहिती का, कामदेवाची जी आवडती फुलं आहेत ना त्याच्यामध्ये पण चाफा एक आहे. आणि आज तर आपल्याला कामदेवाची आराधना करायची. तर तुम्ही चाफा आणायला हवं. अगं बाई, अहो संपला बेड. कामदेवाची आराधना काय? बरीच माहिती आहे तुला. ते आपलं असंच ज्ञानसागरातले 4 थेंब येते. म्हणजे मला खूप काही माहित नाहीये. म्हणजे ज्ञानसागरामध्ये अजून मला डुंबायचं आहे. मी आतापर्यंत वाळूपर्यंतच पोहोचले असं मला वाटतं. असं जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. पण आता चाफा आणखीन एक गंमत सांगू तुम्हाला, सांगते. हे गुलाब, हा. हे गुलाब, हम्म. हे गुलाब तुम्हाला कसं दिसतंय? तुझ्यासारखं. फालतू शिशी. हे गुलाब कसं दिसतंय सांगा ना. हे तुम्हाला हे कसं दिसतंय? गुलाबासारखं, गुलाबी पाकळ्या असलेलं. हा, आता हे गुलाब झुरळाला कसं दिसत असेल? सांगा सांगा. मिशांमधनं. नाही, त्याला मोझॅक विजन असतं. मोजॅक. त्याला आपल्यासारखं नाही दिसत. नाही. म्हणजे अशा जाळ्या असतात ना, हा, हा. जाळ्यांमधनं आपण बघितल्यावर आपल्याला कसं दिसेल हा. तसं झुरळाला दिसतं. तसं झुरळाला हा, मग त्याला रंग नाही दिसत, त्याला प्रतिमांचे आकार दिसतात. बर. प्रतिमा प्रत्यक्ष दिसतच नाहीत त्याला. हो, अच्छा, वा वा, छान. झुरळाचं मस्त आहे बाबा. हा. पण मग गुलाबाचं काय करू? गुलाब असू देत ना. आता हे गुलाब कुत्र्याला कसं दिसत असेल सांगा. खड्ड्यात गेला कुत्रा, कुत्रा कुत्रीला गुलाब देतो का हनीमूनच्या दिवशी? नाही, देतो का? असते चाळे तर आपण माणसंच करतो फक्त. माणसंच करतो की नाही? मग? कुत्री कुठे काही मागतात कुत्र्याकडे? कुत्री नाहीच, माणसंच मागतात ना. त्यात फेकलं, गुलाब फेकला. चल, गुलाबावर आपण थांबूयाच नको. माझ्याकडे आणखीन एक गंमत आहे. अगं बाई, काय आहे? लाजली. ताकद थांबा. प्रिया, हा, दूध गाईचं आहे की म्हशीचं आहे? हॉटेलचं आहे. हा, मी त्यांना सांगितलं 1 ग्लास दूध पाठवा, त्यांनी पाठवलं. हॉटेलचं दूध आहे. पण गाईचं आहे की म्हशीचं आहे? ते मला माहित नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय अलर्जी आहे का तुला दुधाची? नाही, मला एक गंमत आठवत होती, सांगू का? सांगते. गाईचं दूध पिण्याची सुरुवात किती वर्षांपूर्वी झाली सांगा सांगा? 7-8 हजार. नाही काय, हो, 7-8 हजार वर्षांपूर्वी झाली. निओलिथिक कालखंडामध्ये ना उत्तर युरोप आणि ब्रिटन मधल्या लोकांनी याचा शोध लावला. म्हणजे लोक कसली शेतकरीच होते. काम करता करता असा शोध लागला. त्याच्या पुराव्यांचं नाही का आर्टिकल आहे माझ्याकडे 5 पानांचं. तुम्हाला मी पाठवते, तुम्ही आता वाचता का? ए, नाही. 5 मिनिटं लागतील फक्त. अहो, ते पुरावे बघून तुम्ही वेडे व्हाल. मला पुरावे बघून नाही वेडं व्हायचंय. मला अहो, वेडं व्हायचंय पण नाही, तुम्ही त्याच्यामध्ये ना चित्र पण दिली आहेत त्या सगळ्या पुराव्यांची. ती चित्र तुम्ही बघा प्रिया, ना. अहो, ही वेळ ती चित्र पाहण्याची नाहीये. ही वेळ काहीतरी विचित्र करण्याची आहे. तू समज ना प्रिया. अहो, पण तुम्हाला कळलं असतं आपण कधीपासून दूध प्यायला लागलो. हा, पण आपण आत्ता पिऊ. हे दूध आपण आत्ता पिऊचं की नंतर पिऊचं ते तरी सांग ना मला. त्याचं काय सांगायचंय, आपण पिऊया, दूध प्यायचं. दुधात साखर आहे? माहित नाही साखर आहे की नाही, पण 1 घोट तू पी, आपोआप गोडवा येईल दुधाला. फालतू शिशी. नाही दुधामध्ये ना लॅक्टोज असतं. एक गंमत सांगू, सांगतेच. त्या लॅक्टोजमुळे ना दूध खूप गोड होतं. म्हणजे नैसर्गिकरित्याच दूध गोड असतं. गाई म्हशीचं तर सोडा, गाढविणीचं दूध जास्त सात्विक असतं. पण ना ते असं मिळत नाही कुठे, कारण ते ताजंच प्यावं लागतं. त्याचा हवेशी संपर्क आला ना की मग त्याच्यामध्ये जंतू होतात आणि मग ते नाही पिता येत. तुम्ही गाढविणीचं दूध प्यायलंय? नाही, नाही प्यायलो मी गाढविणीचं दूध. चुकलं माझं. लहानपणापासून मी 6व्या माळ्यावर राहिलो, त्यामुळे कुठलाच गाढव आपली गाढवीण घेऊन 6व्या माळ्यात चढून नाही आला. प्यायला. चुकलं माझं, चुकलं. अगं बाई, आपण हिमाचल प्रदेशात आहोत ना, आपण उद्या याकचं दूध पिऊया का? 1 वाजलाय रात्रीचा. आता वेगळी गोष्ट करायचीय मला. नको नको. तुम्हाला आवडलं असतं याकचं दूध तुम्हाला. अहो, हळू. दूध संपलं, विषय संपला. आता आपण दुधावर बोलायचं नाही. आता काही झालं, कशावर बोलायचं मग आता? आपण हनीमून वर बोललं पाहिजे ना प्रिया. बरं. अरे आपला हनीमून आहे प्रिया.
ही जी एक्साइटमेंट मला आहे ती तुला पण येऊ दे ना प्रिया. नाही मला आहे की हो एक्साइटमेंट मला तुम्हीच टाइमपास करताय मी तर रेडीच आहे कधीपासून. मी टाइमपास करतो. होय हनीमूनवर बोलायचं. हनीमूनवर बोलूया. हनीमून या शब्दाची सुरुवात खूप खूप वर्षांपूर्वी झाली. हनीमूनवर बोलूया म्हणजे व्याख्यान नाही हनीमूनवर. हनीमून मुळात हनीमून रे बोलायचा नसतो, करायचा असतो. हनीमून करायचा असतो. फरक आहे. अहो. कोणती परीक्षा? लेखी परीक्षा. फरक आहे. फरक आहे प्रिया. मला माहितीये फरक आहे. मग मला माहितीये हनीमून करतात. हा. नर मादी एकत्र आले की हनीमून करतात. Yes, yes. पण काही सगळे हनीमून करत नाही. टुक 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 टुक. मग एक इकडे म्हणजे एकपेशीय प्राणी असतात ना त्यांच्यात नरमादी नसते ते कुठे हनीमून करतात. एक गंमत सांगते. अमिबा असतो ना अमिबाला प्रजननासाठी अमिबाची गरजच पडत नाही. म्हणजे दुसऱ्या अमिबाची गरजच पडत नाही. तो सगळं काही एकटाच करत असतो. गेली 30 वर्ष मी अमिबा सारखाच जगतोय. माझ्यात पण एक पेशी आहे पण तिला आता सगळं बास झालेलं आहे. शांत व्हा तुम्ही. तुम्ही खूप चिडताय. माझ्यातला अमिबा बाहेर काढ, त्याच्यात एक माणूस टाक. अहो शांत व्हा. प्रिया आपण हनीमून केलं पाहिजे, तू ते का नाही करत आहे, प्रिया? तुम्ही किती चिडताय. प्रिया, खूप वेळ झाला मी नुसतं बोलतोच आहे तुझ्याशी. प्रिया अहो बंद कर ना तुझा हिस्ट्री चॅनल. काय होतं? सुरू कर ना आपला गुल्लू ऍप. तुम्ही शांत होता का. काय होतं ना आपण गुल्लू गुल्लू बोललो ना प्रिया. हो काय अहो ऐका मला तुमचं सगळं कळतंय पण ना मी इतकं ज्ञान ग्रहण करत असते ना सतत मला सवय होते बडबड नको करू प्रिया. तुझं ज्ञान ग्रहण करण्याच्या नादात माझ्या हनीमूनला ग्रहण लागलेलं आहे. नको करूस, बरं नको करूस. मेंदूला एवढे कप्पे असतात ना त्यामुळे कुठला सॉरी प्रिया, मला नव्हतं ओरडायचं पण प्लीज हनीमून सोडून बाकी सगळं होतं. आपण हनीमून या विषयावर बोलूया ना प्रिया. प्लीज प्लीज हनीमून माझ्यासोबत तुझा हनीमून. घरचे पण सतत बोलत असतात त्याच्यावर. मग बोलणारच ना. तू काय एन्सायक्लोपीडिया आहेस का सतत कशाची तरी माहिती देतेस? म्हणून ते मला पिडिया म्हणतात का. मला वाटलं पिरियाचं पिडिया म्हणत असतील. चिडवतात ते तुला. ए पिडिया असं चिडवतात ते तुला. बरं मी आता तोंडाला कुलूप लावणार. मी आता काहीच नाही बोलत. अरे असं नसतं हनीमूनला तोंडाला कुलूप लावत. पद्धती वेगळ्या आहेत. ये तिथपर्यंत. मी तुमच्याबद्दल बोलू का फक्त. मी बाकीचं काहीच बोलणार नाही. मला प्लीज तुमच्याबद्दल तरी बोलू द्या ना प्लीज. हीच अपेक्षित आहे ना कधीपासून. बोल. तुम्ही हे थोडं ऑकवर्ड नाही होते का. चल बोल माझ्याविषयी बोल. तुम्ही मला विचारलंच नाही की मी तुम्हाला का पसंत केलं. का पसंत केलंस प्रिया? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमचं नाक खूप युनिक आहे. आय नो. बरेच लोक मला म्हणालेत तुझं नाक खूप सुंदर आहे. निअँडरथल जमात जेव्हा प्रगत होत होती त्याच्या आधी एक जमात नष्ट झाली होती. तुमचं नाक सेम त्यांच्यासारखं आहे हो. बुकडी बक्कल. बुकडी बक्कल जमातीसारखं नाक आहे माझं. अहो मला आवडते ती जमात खूप आवडते. अरे पण बुकडी काय पाषाण युगात होता. पण तुझ्या आई वडिलांनी आपल्याला इथे काय दगडावर दगड घासून ठिणगी पाडायला पाठवलंय. बुकडी बघ काय आहे ही जमात. ही काय जमात आहे ज्याच्यासारखा दिसायला लागलोय मी आता हळूहळू. अहो पण तुम्ही खूप आवडतं मला तुमचं नाक. बुकडी बक्कल मला खूप आवडतं. अरे पण मी नाही ना बुकडी बक्कल प्रिया. ही काय आहे ही जमात. तुम्ही चिडू नका ना. तुम्ही मी छान वाटण्यासाठी बोलले. छान वाटलं बोलीस. सॉरी ठीक आहे. सॉरी या शब्द कुठनं आला माहितीये तेच कर. बरं सॉरीचं नाही सांगत. सॉरीचं नाही सांगत. खड्ड्यात गेली. मला नाही करायचं हनीमून. अजिबात नाही करायचं मला हनीमून.
एक एक हनीमून करायची संधी मिळाली होती 30 वर्षानंतर. हनीमून कमी, एन्सायक्लोपीडिया जास्त मिळालेला आहे. ए चल वाचते रे. सांगायला आलं मला तुझ्याबरोबर हनीमून करण्यापेक्षा खाली जाऊन त्या वॉचमन सोबत जागते रहो. हे करीन मी. बस तरुणाचे रोल देताय मला. नाही नाही शिशी फालतू असं मी नाही म्हणणार आहे, कारण भारी झाला परफॉर्मन्स. कडक मजा आ गया. हा सरसी काय म्हणणं या बुकडी बक्कल नाकाविषयी प्रसादा? अप्रतिम. विनायक पुरुषोत्तमचं कौतुक, त्याची संकल्पना होती. आणि एक सिद्धार्थ पवार नावाचा लेखक इथे हजर असताना दुसऱ्या पवारचं मला कौतुक करता येतंय, हा एक चांगला योगायोग. अभिजित पवार हे आमच्या लेखकाचंही कौतुक. अभिजितचं नुकतंच लग्न झालेलं आहे. यात सगळं आलं. यात सगळं आलं. फार अप्रतिम, मस्त सादरीकरण होतं. दोघांनी धमाल आणली. प्रिया फार गोड दिसतेस आणि फार मस्त कॅरेक्टर प्ले केलंस. मजा आली, खूप मजा आली. ट्रिकी होतं ते कॅरेक्टर, कारण त्या इन्फॉर्मेशनचा कंटाळा येऊ न देता ते सादर होणं गरजेचं होतं आणि ते तू 100% निभावलंस. मजा आली. पीपी, मला असं वाटतं तू या मंचावरचा अमिबा आहेस. विनोदाचं प्रजनन होण्याकरता तुला पार्टनरची गरज कधीच लागत नाही. वा 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 वा. तुझ्या प्रत्येक पेशीत दर्जेदार विनोद दडलेलाच आहे. अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, खूप क्लीनली सादर केलंस तू हे स्किट. मजा आली. वंडरफुल वंडरफुल. सई सुपरहिट परफॉर्मन्स होता. पीपी किती नशिबान असतं ना कोणीतरी ज्याला आपल्या आवडत्या हिरोचे डायलॉग्स त्यानिमित्ताने स्किटमध्ये म्हणता येतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि एन्जॉयमेंट तू घेत होतास प्रत्येक शब्दाची. याचा खूप आनंद आहे. ते आम्हालाही ते ट्रान्सलेट होत होतं. प्रिया, आज सूरच इतका गोड लागला होता कॅरेक्टर सारखाच, आणि ते शिशी फालतू खूप आवडलं. प्रत्येक डायलॉगची डिलिव्हरी फार अमेझिंग होती. तुझी बॉडी लँग्वेज अमेझिंग होती. सगळंच छान होतं. खूप आवडलं. आपल्याकडे हनीमूनच्या प्रहसनांची एक हिस्ट्री आहे. त्याचा आब राखून तुम्ही परफॉर्म केलं. किंबहुना मी असं म्हणेन की ही धुरा आता तुम्हाला सोपवायला हरकत नाही. आय थिंक यू गायज आर रेडी. मस्त झाला परफॉर्मन्स. वी लव्ड इट. वा 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 सई, क्या बात है.